स्त्रीमध्ये ममत्व असते, पिढ्या घडविण्याची ताकद असते. दुधात मिसळलेले पाणीही राजहंस ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो. तसेच आपणही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजहंस व्हावे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने 7वा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी, उषावर्ता गीते, प्राध्यापक डॉक्टर ज्योत्स्ना एकबोटे यांना नरही येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट कमल व्यवहारे, अक्षरधाम मंदिर पवईचे विश्वानंद परमहंस सद्गुरू स्वामी, जीतो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी, तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाह प्राध्यापक डॉक्टर निवेदिता एकबोटे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, साडी चोळी, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा जो कार्यक्रम आहे या मंचाकडे पाहिलं तिथं प्रत्येक मंचावरती बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये, खाली बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रतिमा प्रत्येकाच्या मनामध्ये असते, ती म्हणजे आईची प्रतिमा. अनेक लोकांची आई ही आता त्यांच्या सोबत असेल, अनेक लोकांची आई या जगामध्ये नसेल, तरी देखील कायमच मला एक गोष्ट त्या ठिकाणी खात्रीशीर सांगावीशी वाटते की पोथी पुराणांमध्ये तर ह्या गोष्टी लिहिलेल्याच आहेत, परंतु आईचे आशीर्वाद हे कधीही आपल्याला सोडून त्याच्यामध्ये जात नाही. आज या प्रत्येक मंचावरती बसलेल्या त्यांच्या मुलाच्या मनामध्ये, मुलीच्या मनामध्ये, तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की आज आमच्या आईचा सन्मान या मंचावरती त्या ठिकाणी होतोय आणि तो सन्मान होत असताना प्रत्येकाचं ऊर हे अत्यंत त्या ठिकाणी भरून आलेलं आहे, हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आज ज्यावेळेस आपण या मंचाकडे पाहतो, मंचाकडे पाहिल्यानंतर मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं. स्वामी विवेकानंद असं म्हणतात, टेक अप ऑन आयडिया, मेक वन आयडिया युअर लाईफ, think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscle, nerve, every part of your body be full of that idea and just live other idea alone. And this is the way to achieve your success. मंचावरती बसलेले आमचे एकबोटे मॅडम असतील, मंचावरती बसलेले गीते सर असतील, मंचावरती थोड्या वेळात लागून होणारे भंडारी सर असतील, या प्रत्येकानं त्यांच्या आईनं स्वतःच्या घरादाराचा विचार न करता, स्वतःच्या प्रॉपर्टीचा विचार न करता, आपण किती चांगल्या पद्धतीनं सुखी राहिलं पाहिजे या गोष्टीचा विचार न करता या सगळ्या लोकांनी समाजासाठी म्हणून ही लोक पुढे आलेली आहेत आणि समाजासाठी पुढे येत असताना स्वतःच्या नावाबद्दल झेंडा या लोकांनी रोवलेलाच आहे, परंतु समाजासाठी ज्या पद्धतीचं ती लोक कार्य करत आहेत म्हणून त्या आदर्श माता आहेत आणि त्यांनी स्वतःची मुलं त्या पद्धतीची घडवलेली आहेत, म्हणून त्यांची मुलं सुद्धा आदर्श पुत्र आणि आदर्श मुलगी त्यांनी त्या ठिकाणी घडवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. हमने हमेशा कभी शार्दुल जी की मेरी मुलाकात नहीं हुई, लेकिन जाधवर सबको हम हमेशा देखते आए और मैं हमेशा उनको एक ही बात पूछता था कि आपके चेहरे पे इतनी तेज क्यों है. तो आज हमें समझ में आया कि तेज किस कारण होती है. एक तो सूर्यका जी यहाँ पर है, उनकी वजह से तो तेज है ही है, लेकिन शायद वो जवानी की तेज होगी, लेकिन इस वक्त की तेज जो है वो शार्दुल जी आपकी वजह से है. इसके लिए मैं जाधवर जी आपके भी बहुत बहुत अनुमोदना करता हूँ, प्रणाम करता हूँ. पत्थर कितना भी बलवान हो, कितना भी भाग्यवान हो, कितना किस्मत वाला हो, उसे अगर झोली नहीं मिला तो पत्थर मूर्त नहीं बन सकता. और अगर पुत्र को मूर्त बनना है तो माता होना बहुत जरूरी है और वो हमारी माता जी ने करके दिखाया और आज आपका उसका परिणाम आपको दिख रहा है. विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले त्यावेळेस पुणे विद्यापीठ होतं. मी MSc प्राणीशास्त्र केलं, मग PhD केलं, जवळ एक अजून एक डिग्री आणि ते सगळं काम करत असताना मी MSc झालेल्या दुसऱ्या दिवशीपासून मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी रिटायर होताना लगेचच मला नगरसेविका व्हायची संधी झाली. भंडारी साहेबांना माहिती, आम्ही एकत्र काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये. त्या भागाची मी डेक्कन जिमखाना आणि मॉडेल कॉलनीची मी नगरसेविका म्हणून निवडून आले 17 साली आणि त्याच्यानंतर मी काम करायला सुरुवात केली. मला आदर्श माता हा जो पुरस्कार देण्यात आला त्याचं एक कारण असं आहे की मला 3 मुलं आहेत आणि तिघही अतिशय उच्च शिक्षित आहेत. अभिनंदन करतो. आज ज्याप्रमाणे माझ्या आईला हा पुरस्कार दिला त्याचप्रमाणे
मंदिरामध्ये आम्ही बऱ्याच वेळा परीक्षेच्या वेळा, जेव्हा परीक्षा नव्हत्या अशाही वेळा आम्ही बऱ्याच वेळा तिथे गेलेलो आहोत. म्हणजे त्यांचा एक आदर्श आमच्या समोर नेहमी COEP मध्ये शिकत असताना